आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. खास म्हणजे काय तर आपण कार्तिक महिना चालू आहे. सगळ्यांना माहिती आहे कार्तिक महिन्यामध्ये आपण दीपदानाला किती महत्त्व देतो ना, तर त्याचीच माहिती आज मी देणार आहे. स्कंद पुराणातील 365 वाती दीपकविषयी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर तो केव्हा लावतात, का लावतात आणि कशासाठी? लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर लाल दोरा वापरून त्याला आपण कलावासुद्धा म्हणतो किंवा आपण पांढरा दोरा म्हणा किंवा कापूस अशा विविध दोऱ्यांमध्ये तर तो दिवा लावला जातो. तर खोबऱ्याच्या वाटीमध्ये की अन्य कोणत्याही धातूच्या वस्तूंमध्ये हा प्रज्वलित केला जातो. तर कोणत्या दिवशी आणि विशेष दिवस कोणता आहे तर अशी पूर्ण माहिती आज मी देणार आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल, आपला दिवस उगवला का आपल्याला कितीतरी कामं असतात. आपल्या घरामधील जी काही आपण फ्लोटिंगमध्ये फुलं ठेवत असतो ना, ती वेळच्या वेळी बदलणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी तर यामार्फत आपल्याला मिळत असते. तर आजचा दिवससुद्धा खूप छान आहे. कार्तिकचा महिना आहे आणि कार्तिकच्या महिन्यामध्ये आपण तुळशी मातेला किती महत्त्व देतो ना, तर सायंकाळी देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याकरिता खाऊचे पान तोडण्यासाठी इथे आलेली आहे. तर तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर केला होता. मी कशाप्रकारे हा वेल लावलेला होता आणि त्याच्यानंतर सायंकाळ झालेली आहे आणि तुळशीला आपण तर दिवा लावत असतो. तर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावणे. तुळशी मातेला कार्तिकच्या महिन्यामध्ये आपण तुपाचा दिवा लावून ही सेवा नक्कीच करू शकतो. तर नियमाने आपण सायंकाळच्या वेळी दिवा तर लावतोच, त्याच्यानंतर आपण इथे अगरबत्ती किंवा धूपसुद्धा फिरवत असतो. तुम्हाला माहिती आहे का, आपण सायंकाळ झाली म्हणजे तुळशी मातेजवळ आपण अगरबत्ती लावतो किंवा तुम्ही एखादी कोणती अगरबत्ती लावत असाल, धूप लावत असाल. पण खरं शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सायंकाळची जी वेळ असते ना, तर आजूबाजूचा जो परिसर असतो ना, तो निगेटिव्हिटीने भरलेला असतो. ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी दिवा लावतो किंवा अगरबत्ती लावतो ना, तर ते वातावरण प्रसन्न करणारं असतं. आणि आपण जी सुगंधित अगरबत्ती लावतो ना, ती सकाळी लावलेली चालते. परंतु जसे सायंकाळ होते ना, तर तसं वातावरण निगेटिव्हिटीने भरतं आणि त्यावेळेस आपण जर अगरबत्ती लावली तुळशी मातेजवळ, तर ते लगेच ऑब्झर्व करतं, म्हणजे निगेटिव्हिटी खेचण्याचं काम करत असतं. तर आपण काय केलं पाहिजे, अगरबत्ती न लावता आपण अशा वेळेस या ठिकाणी धूप लावला पाहिजे. कारण धूप जो असतो ना, तो कळवट सुगंध सोडतो आणि जो कळवट सुगंध असतो ना, तोच आपल्या वातावरणाला पाहिजे असतो. कारण सुगंधित अगरबत्ती लावल्याने निगेटिव्हिटी घरात येऊ शकते, पण आपण जर धूप लावला तर त्यामार्फत जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेरच राहते. म्हणून शक्यतो आपल्या एंट्रीला मेन दरवाजाजवळ आपण सायंकाळच्या वेळेस अगरबत्ती न लावता धूप लावण्याचा प्रयत्न करा. कारण धूप हा कळवटपणा सोडत असतो. तर आपल्या बाजारामध्ये जर गेलो आपण मार्केटमध्ये, तर बरेच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला धूप तर मिळतातच किंवा आपण दगडी जो धूप असतो ना, तो आणूनसुद्धा आपल्या तमालपत्र म्हणा अशा विविध याच्यामध्ये लावून आपण तो जाळू शकतो. तर बरेच उपाय असतात, आपण ते करत असतो नेहमी. तर सगळ्यांना माहितीच असेल की धूप म्हणजे काय असतं नेमकं. तर सायंकाळची आपली जी पूजा असते तुळशी मातेची, आपण तर कार्तिकचा महिना चालू आहे, तुळशी मातेला अत्यंत महत्त्व आहे. आणि या महिन्यामध्ये आपण तुळशी मातेची स्वच्छता करणं आणि टॉपटीप ठेवणं, म्हणजे त्या ठिकाणी केरकचरा न होऊ देणं किंवा रंगरंगोटी करणं. तर आज बघितलं असेल तुम्ही की तुळशी मातासुद्धा किती सुंदर दिसत आहे आणि जे काही मी डेकोरेट केलेलं आहे तुळशी वृंदावन, ते सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे. तुळशी मातेला फुलं अर्पण करणे अशा प्रकारे आपण करत असतो. त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो म्हणजे जी तुळस असते सुकलेली, तर त्या सुकलेल्या तुळशीची जी फांद्या म्हणूया आपण, त्या छोट्या छोट्या काड्या असतात, तर त्यांचा आपल्याला दिवा आज प्रज्वलित करायचा होता. तर कार्तिकचा महिन्यातील शुक्ल पक्षीय त्रयोदशी तिथी आणि प्रदोष व्रत आपण जरी आले तरी आपण अशा प्रकारे हा दिवा लावू शकतो. तर कोणत्याही मंदिरात तुम्ही लावू शकता. शिवमंदिरामध्ये किंवा विष्णू नारायण मंदिरामध्ये, माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये, तुम्ही अनन्य कोणत्याही मंदिरात लावू शकता. तर आपल्याला जर नाहीच जमलं मंदिरात जाण्यात,
तर आपण घरीसुद्धा अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करू शकतो. तर मी सुरुवातीला अशा प्रकारे ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढलं आणि फुलं टाकलेली आहेत आजूबाजूनी आणि मध्यभागीसुद्धा. आणि या ठिकाणी आता मला हा दिवा लावायचा आहे. तर दिवा लावण्यासाठी तुळशीची जी सुकलेली फांद्या असतात ना, त्या फांद्या घेतलेल्या आहेत काड्या. तर त्या 7 घेतलेल्या आहेत. 7 घेतल्यानंतर तुम्ही याला कच्चा दोरासुद्धा गुंडाळू शकता, पण मी इथे कापूस गुंडाळलेला आहे. तर त्या एकत्र करून घ्यायच्या. त्याच्यानंतर कापूस घ्यायचा आणि कापूस पूर्ण काडींना गुंडाळून घ्यायचा, जेणेकरून एक प्रकारची वात तयार होईल. तर ही विष्णू भगवान, माता लक्ष्मी यांना प्रसन्न करणारी वात असते. आपल्याला असे काही ठराविक दिवस दिलेले असतात, त्या दिवसांमध्ये आपल्याला अशा प्रकारची कामे करावी लागतात. तर कार्तिकच्या महिन्यामध्ये विष्णू भगवान यांना, माता लक्ष्मी यांना प्रसन्न करायचं असतं आणि आपण अशा प्रकारे जर दीप प्रज्वलित जर केला तर आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असतं. तर अशा प्रकारे वात तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकलेलं आहे आणि आपण पूर्व किंवा पश्चिम अशा प्रकारे ठेवून हा दिवा लावायचा असतो. तर अशा प्रकारे हा दिवा तयार झालेला आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे आणि हात जोडायचा आहे आणि 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे. नमस्कार करून आपल्याला विष्णू भगवान, माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे. विष्णू भगवानांचा मंत्र म्हणायचा होता, ओम नमो भगवते वासुदेवाय, लक्ष्मी नारायणाय नमः. आपल्याला असे बरेचसे मंत्र आहेत, आपण ते मंत्र उच्चारत राहायचं असतं. कोणतीही सेवा करत असताना आपल्याला देवाचे नामस्मरण करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि छान प्रकारे तेवतसुद्धा आहे आणि वातसुद्धा खूप सुंदर झालेली आहे. आता पुढील काम म्हणजे 365 वातींचा दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करायचा. तर तुम्ही अशा प्रकारे आपण खोबऱ्याची वाटीसुद्धा घेऊ शकतो किंवा आपण मातीच्या पंत्या असतात त्या पंत्यासुद्धा आपल्याला घेता येतात. नाहीतर आपल्याला धातूचा, पितळ्याचा दिवासुद्धा घेता येतो. तर असे बरेचसे ऑप्शन असतात. पण आपण जर अशा प्रकारे खोबऱ्याच्या वाटीमध्ये जर हा दिवा प्रज्वलित केला तर ते खूप शुभ असतं आणि तो जळतो पण खूप सुंदर. तर तुम्हाला आता पूर्ण प्रोसिजर दाखवणार आहे. त्याकरिता आपल्याला अशा प्रकारे कच्चा धागा घ्यायचा असतो. तर ही मोली आहे, तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता किंवा बाजारामध्ये पांढऱ्या कलरचा सुद्धा मिळतो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर याच्यामध्ये दोरे दिलेले असतात. तर किती दोरे असतात, प्रत्येक अशा मोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये संख्येने असतात. तर आपण ती संख्या मोजूनच हा दिवा प्रज्वलित करायचा असतो. तर हा पांढऱ्या कलरचा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा बारीक बारीक दोरे आहेत, ते आपण मोजून लावायचा असतो. त्याच्यानंतर साधा दोरा असतो, हा सुद्धा आपण मोजून घेऊ शकतो किंवा कापूस. तर आपल्याकडून ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे आपल्याला वाती करून हा दिवा लावायचा असतो. तर ही जी मोली आहे याच्यामध्ये बारीक बारीक असे 7 धागे आहेत. तर 7 धागे मी इथे घेतलेले आहेत आणि असे आपल्याला 365 वाती बनवायच्या आहेत. म्हणजे एका धाग्यामध्ये 7 अशा दोरे आहेत आणि ते 52 वेळा अशा प्रकारे गुंडाळल्यानंतर आपले हे धागे तयार होतील आणि त्याच्यामध्ये एक अजून टाकावं लागेल, तेव्हा 365 होतील. तर आपण अशा प्रकारे संख्येने मोजून घ्यायचे की आपल्या ज्या दोऱ्यामध्ये किती दोरे आहेत. दोरे म्हणजे एक प्रकारची वातच आहे, कारण आपल्याला शक्य नाही कापसाच्या एवढ्या सगळ्या वाती बनवणं. म्हणून आपण अशा प्रकारे दोरा घ्यायचा आहे मोली आणि तो मोजून घ्यायचा. आपण आपल्या मोलीमध्ये किती धागे आहेत ते मोजूनच आपल्याला अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं असतं, म्हणजे मोजून घ्यायचे असतात आणि त्यानंतरच आपल्याला तो कट करायचा असतो. तर अशा प्रकारे मी 52 वेळा हा गुंडाळलेला आहे. त्याच्यानंतर वरच्या दिशेने एकदा कैचीने कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे कट करून घ्यायचा आहे. म्हणजे हे एकूण किती झालेले आहे, 364. आणखी ह्याच मापाचा मला एक दोरा हवा आहे, म्हणून मी त्याप्रमाणे मोजून घेणार आणि त्याच्या 7 मधला एक दोरा काढून याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण 365 दोरे तयार होतील, म्हणजे ही एक प्रकारची वात तयार होणार आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे वात तयार करू शकता. ज्यांना कापसाच्या वाती बनवणं सोपं आहे ते कापसाच्या बनवू शकता किंवा अशा प्रकारे आपण हा कच्चा सूत जर घेतला तर पांढरा असो किंवा लाल असो त्यापासून आपण सुद्धा अशा प्रकारे वाती बनवू शकतो. तर हा एक दोरा काढलेला आहे आणि ह्या झाल्या 365. तर आपण हे तुपामध्ये सुद्धा लावू शकतो किंवा
तिळीच्या तेलामध्ये सुद्धा लावू शकतो। असं पाहता पूर्ण कार्तिकच्या महिनाभर आपल्याला हा दिवा लावता येणार होता, पण विशेष असे महत्त्व असतं आणि त्या महत्त्वाच्या दिवसांमध्ये आपण हा लावू शकतो। तर दिवाळीच्या आधीपासून आपण एकादशीपासून ही सेवा करू शकत होतो, पण आता काय झालेलं आहे, प्रत्येकाचं जीवन हे खूप धकाधकीचं झालेलं आहे आणि वेळ नसतो रोजच्या ह्या जीवनामध्ये आपल्याला। पण आपण अशा काही ठराविक दिवसांमध्ये सुद्धा आपण असं जर सेवा केली तर त्याचं आपल्याला अधिक फळ मिळत असतं। आणि रोजच्या रुटीनच्या जीवनामध्ये आपण या सगळ्या गोष्टी फॉलो करू शकत नाही, परंतु या कार्तिकच्या महिन्यामध्ये आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये आपण अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करून आपण पुण्यफळ मिळवू शकतो। तर जी आपण देवउठणी एकादशी आहे ना, तिचं अनन्य असं महत्त्व आहे आणि या दिवशीसुद्धा आपल्याला हा दिवा लावता येणार आहे। तर अशा प्रकारे आपण ताटामध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं असतं, कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह असतं आणि अशा शुभचिन्हांना अत्यंत महत्त्व असतं आणि त्यापासून आपण पूजेची सुरुवात करत असतो। म्हणून आपण ताटामध्ये अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा घरात लावायचा आहे किंवा देवघरामध्ये किंवा तुळशीमध्ये, तर आपण अशा प्रकारे ताटामध्ये स्वस्तिक वगैरे काढून आपण सुशोभित करून तो दिवा प्रज्वलित करू शकतो। आता आपल्याला बाहेर जायचं आहे आणि मंदिरामध्ये किंवा देवालयामध्ये किंवा पिंपळाच्या झाडाजवळ, तर पिंपळाच्या झाडाजवळ जर आपण गेलो तर तिथे आपल्याला ताट ठेवून तर काही येता येणार नाही। तर त्याकरिता आपल्याला एखादी आपण मोठी ही घ्यायची, पंती घ्यायची आणि त्या पंतीमध्ये तुम्ही खोबऱ्याची वाटी देऊ शकता किंवा डायरेक्ट पंतीमध्ये सुद्धा लावू शकता। तर त्या आसन देण्यासाठी आपल्याला तीळ घेऊन जायचं आहे। आता एकादशी म्हटलं तर तिळीला महत्त्व आहे, इतर दिवसांमध्ये तुम्ही तांदूळ वापरू शकता। तर तीळ घेऊन जायचं किंवा फुलं घेऊन जायचं, फुलांचं आसन द्यायचं आणि त्या आसनावर आपल्याला पहिले देवांचं नामस्मरण करून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला तो लावायचा असतो। तर आता देवांजवळ लावायचं म्हटलं म्हणजे आपण खाऊचं पानसुद्धा वापरू शकतो। तर त्यावरसुद्धा मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला फुलांचं इथे सजावट करायची असते, कारण कोणतीही पूजा ही फुलांशिवाय अपुरी असते। म्हणून पूजेमध्ये आपण फुलांना मान दिलाच पाहिजे आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह असतं आणि तुम्ही ते बघितलं असेल, स्वस्तिकवर सुद्धा मी इथे तीळ टाकलेली आहे, कारण तिळीला ह्या कार्तिकच्या महिन्यामध्ये अत्यंत महत्त्व आहे। विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी आपण तीळ वापरत असतो। सुरुवातीला खरं तर मी इथे पंती घेतलेली आहे, त्याच्यानंतर मी डिश वापरलेली आहे, तसं तुम्हाला पुढे बघायला मिळेलच, कारण आपल्याला अनुभव नसतो। तर या ठिकाणी मी तुपाऐवजी तिळीचं तेल वापरलेलं आहे, कारण थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसांमध्ये तूप गोठून जातं आणि आपला हा दिवा आहे तो प्रज्वलित व्यवस्थित होत नसतो, म्हणून मी अशा प्रकारे तिळीचं तेल टाकलेलं आहे। खोबऱ्याची जर वाटी तुम्ही घेत असाल तर तिळीचं तेल अगदी थोडं लागतं, कारण त्यानंतर वाटीला तेल सुटायला लागतं, म्हणून अगदी आपण थोडं टाकायचं, वात भिजली म्हणजे झालं आपलं काम। त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा प्रज्वलित केल्यानंतर आपण यालासुद्धा 3 वेळेस पाणी फिरून घ्यायचं आणि ह्या दिव्यालासुद्धा हळदी कुंकू व्हायचं आणि तीळ अर्पण करायची। त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे देवांना ओवाळून घ्यायचं, कारण हा मी मंदिरात ठेवलेला आहे म्हणून अशा पद्धतीने इथे लावलेला आहे। जर आपल्याला तुळशीजवळ लावायचं असेल तर आपण त्याच पद्धतीने लावायचं आहे। तर जी देवउठणी एकादशी आहे ती खूप महत्त्वपूर्ण असते आणि दिवससुद्धा खूप महत्त्वपूर्ण असतो। जेव्हा चातुर्मासाला सुरुवात होत असते तेव्हा श्री हरी विष्णू भगवान हे निद्रा अवस्थेमध्ये जात असतात आणि देवउठणी एकादशीच्या दिवशी ते उठतात, म्हणजे जागे होतात आणि त्या दिवशी आपण अशा प्रकारे हा दिवा लावू शकतो। तर आपल्याला हा ब्रह्ममुहूर्तावर लावायचा असतो, एकतर आपण सकाळी लावायचा असतो पहाटे, नाहीतर सायंकाळी 6 नंतर आपल्याला हा दिवा अशा पद्धतीने प्रज्वलित करायचा असतो। तर आपण हा जो दिवा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही केळीच्या झाडाजवळ लावू शकता किंवा पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा लावू शकता। पितृदोषसुद्धा नाहीसे होत असतात आणि श्रीहरी विष्णू भगवानांच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही लावू शकतात किंवा भोलेनाथांच्या मंदिरात सुद्धा जाऊन लावू शकतात। पण आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही एकादशीच्या दिवशी सायंकाळी लावू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशी पहाटे, नाहीतर सायंकाळी 6 नंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यावेळेस श्रीहरी विष्णू जागे होतात,
त्यावेळेस जो पण व्यक्ती त्यांच्यासमोर हा दिवा प्रज्वलित करतो त्याचे सर्व कष्ट दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा होत असते. लाल मौली असलेला 365 वातींचा दिवा आपण श्रीहरी विष्णू यांच्यासमोर जर लावला तर ते लवकर प्रसन्न होतात आणि आपण त्यांना जागवण्याचं काम करत असतो. तर देवउठणी एकादशीच्या दिवशी आपण अशा पद्धतीने सायंकाळी हा दिवा नक्की लावा. तर देवउठणी सर्वात महत्त्वपूर्ण दिवस आहे. तर देवउठणी एकादशीपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने आपण दिवा प्रज्वलित करू शकतो. तर देवदिवाळीसुद्धा म्हणतात पौर्णिमेला. तर बघा, आता एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत तुम्ही रोज लावू शकता. तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही 5 दिवे लावा. तर 5 ठिकाणी लावायचे आहे. आपल्या देवघराजवळ, एक तुळशीजवळ, एक आकाशामध्ये, बेलाच्या वृक्षाजवळ किंवा तुम्ही पिंपळाच्या वृक्षाजवळ किंवा शिवभगवानाच्या मंदिरात जाऊन किंवा विष्णू भगवानांच्या मंदिरात जाऊन आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे प्रज्वलित करू शकतो. ज्यांना अगदी खोबऱ्याची वाटी परवडत नसेल त्यांनी पंतीमध्ये लावला तरी चालणार आहे. तर ज्यांनी ज्याप्रमाणे शक्य होईल त्यांनी त्याप्रमाणे लावावा. तर आपण हे तलाव, नदी, विहीर अशा ठिकाणी सुद्धा लावू शकतो. तर खूप महत्त्व आहे 365 वातींच्या दिव्यांचं. तर एक काळजी घ्यायची आहे, एकादशीच्या दिवशी आपल्याला तीळ खाली ठेवायची आहे दिव्याच्या आणि इतर दिवसांमध्ये तुम्ही तांदूळ वापरू शकता. तर आजची ही माहिती दिलेली तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ओम नमो नारायणाय.